नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 13 जानेवारी 2025 ला सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्याविषयीची परीक्षाभिमुख सगळी माहिती बघणार आहोत। याच्यावर परीक्षेला 100% प्रश्न असणारच आहे, कारण की 144 वर्षांनी हा मेळा इथे भरलेला आहे प्रयागराज येथे, आणि त्याच्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि परीक्षेला एक ना एक तरी प्रश्न असणारी अशी परीक्षाभिमुख माहिती ही तुम्ही अजिबातच मिस करायला नको। आणि म्हणूनच व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत स्किप न करता पाहायचा आहे। शिवाय जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबातच विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबातच विसरू नका। या कुंभमेळ्याविषयीची अतिशय सर्व आणि महत्त्वपूर्ण अनेक वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना कुंभमेळा, पूर्ण कुंभ, अर्ध कुंभ आणि महाकुंभ हे नक्की काय प्रकार आहेत किंवा कुंभमेळ्याचे काही प्रकार असतात का हे सुद्धा अनेक जणांना माहिती नसतं। तर या सर्व प्रकारांची माहिती इथे तुम्हाला मिळून जाणार आहे, आणि त्याच्यामुळे पौराणिक तर माहिती मिळणारच आहे, शिवाय परीक्षाभिमुख माहिती मिळणार आहे। शिवाय हे कुंभमेळे नक्की का साजरे करतात आणि ते आपल्या भारतामध्येच का साजरे केले जातात, इतर जगामध्ये इतर कुठेही का साजरे केले जात नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि शिवाय परीक्षेला यावर 1 ते 2 मार्काला प्रश्न असणारच आहे चालू घडामोडीमध्ये, आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहायलाच हवा, कारण तो परीक्षाभिमुख व्हिडिओ आहे। मुळात महाकुंभ मेळ्याविषयीची आख्यायिका अशी आहे की देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं। दानव म्हणजेच राक्षस, तर देव आणि राक्षस यांच्यामध्ये ज्यावेळेला समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून एक अमृत कलश धन्वंतरीने घेऊन बाहेर आला, आणि तो अमृत कलश दानवांना म्हणजेच राक्षसांना मिळू नये, आणि म्हणूनच इंद्रदेवाचे पुत्र जयंत यांनी तो कलश घेऊन पळून गेलेले होते। आणि तो कलश घेऊन म्हणजे दानवांपासून किंवा राक्षसांपासून हा कलश वाचवत असताना, पळून घेऊन जात असताना तो कलश हलत होता, आणि त्या अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर पडले, आणि पृथ्वीवर 4 ठिकाणी हे थेंब पडलेले होते। तर ही चारीच्या चारी ठिकाणं आपल्या भारतामध्ये आहेत। जयंत ज्या वेळेला हा अमृत कलश घेऊन पळत होते त्यावेळेला एकूण 12 ठिकाणी या अमृत कलशातील थेंब सांडलेले होते, त्यातली 4 ही पृथ्वी तलावर आहेत, आणि ती चारीच्या चारी आपल्या भारतामध्ये आहेत। हे आपल्या भारताचं आणि आपलं अहोभाग्य असं आहे, आणि म्हणूनच कुंभमेळा हा फक्त भारतामध्ये साजरा होतो, कारण जिथे जिथे अमृत कलशातील अमृताचे थेंब सांडले तेथे तिथं नदीची ठिकाणं आहेत, आणि त्या ठिकाणचं पाणी हे विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये हे अमृता समान असतं असं मानलं जातं, आणि त्याच्यानुसार विशिष्ट ग्रहस्थिती व विशिष्ट वर्षानंतर कुंभमेळे साजरे करण्याची पद्धत सुरू झाली, आणि म्हणूनच भारतामध्ये कुंभमेळा साजरा केला जातो। जगात इतर कुठेही कुंभमेळे साजरे केले जात नाहीत। एकूण 12 ठिकाणी त्या अमृत कलशातील अमृत सांडले होते असं पौराणिक कथेमध्ये म्हटलेलं आहे, मात्र त्यातील 4 ठिकाणी ही पृथ्वी तलावरची आहेत, तर इतर ठिकाणी ही स्वर्गातील आहेत असं म्हटलं जातं, आणि ती चारीच्या चारी ठिकाणं ही आपल्या भारतातील आहेत। त्यामुळं आपण अतिशय सुसंस्कृत आणि अतिशय पौराणिक दृष्ट्या महत्वाच्या अशा भारतामध्ये जन्माला आलो आहोत, हे आपलं भाग्य आहे। तर आज आपण या कुंभमेळ्यांविषयीची माहिती बघणार आहे। तर आत्ताचा जो कुंभमेळा सुरू आहे किंवा महाकुंभ सुरू आहे, कुंभमेळा आपण याला नुसतं म्हणू शकत नाही, तर आत्ताचा सुरू आहे तो काय आहे, महाकुंभ आहे। आणि या महाकुंभाची माहिती बघायच्या आधी नक्की या मेळ्यांचे प्रकार किती असतात हे बघूया, कारण हे अनेक जणांना माहिती नाहीये। तर या कुंभमेळ्याचे 4 प्रकार असतात एकूण। त्या 4 प्रकारांमध्ये असतो कुंभमेळा, तो 3 वर्षांनी भरतो, आणि अर्ध कुंभ तो 6 वर्षांनी भरतो, पूर्ण कुंभ हा मेळा 12 वर्षांनी भरतो, तर महाकुंभ ज्या वेळेला एकूण 12 पूर्ण कुंभमेळे पूर्ण होतात त्यावेळेला त्या 12 पूर्ण कुंभानंतर जो मेळा भरला जातो त्यालाच महाकुंभ मेळा असं म्हणतात, आणि तो 144 वर्षांनी भरतो। तर पुन्हा एकदा बघा हे प्रकार की कुंभमेळा हा 3 वर्षांनी भरतो,
अर्ध कुंभ हा 6 वर्षांनी भरतो, तर पूर्ण कुंभमेळा हा 12 वर्षांनी भरतो. आणि ज्या वेळेला पूर्ण कुंभ असे 12 वर्षांनी 12 पूर्ण कुंभमेळे पार पडतात, त्यावेळेला जो मेळा भरतो त्याला महाकुंभ मेळा म्हणतात. आणि म्हणूनच आत्ताच्या 2025च्या या महाकुंभ मेळ्याला अतिशय महत्व आहे, कारण तो तब्बल 144 वर्षांनी भरतो आहे आपल्या भारतामध्ये. आणि हे कुंभमेळे पण भरण्याची एक विशिष्ट ठिकाण आहेत. अर्थात हे कुंभमेळ्याचे झाले प्रकार. हे प्रकार तुम्हाला समजले असतील. जर कुणाला याच्याविषयीची अधिक माहिती परीक्षांना विचारू शकतात आणि त्याच्यासाठी प्रकार किती आहेत, कोणते आहेत, किंवा पूर्ण कुंभ किती वर्षांनी भरतो, अर्ध कुंभ किती वर्षांनी भरतो आणि महाकुंभ किती वर्षांनी भरतो, हा तर प्रश्न येऊ शकतो महाकुंभाविषयी, कारण हा 144 वर्षांनी भरतो. सध्या प्रयागराज म्हणजेच उत्तर प्रदेश या भारताच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये हा मेळा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 म्हणजेच तब्बल 45 दिवस हा महाकुंभ मेळा आपल्या भारतामध्ये साजरा केला जातोय. आणि त्याचं वैशिष्ट्य हे आहे की तो 144 वर्षांनी साजरा होतोय. आणि हा कुठे होतो साजरा, असा प्रश्न जर तुम्हाला पोलीस सारख्या किंवा सरळ सेवा सारख्या एक्झाम्सना असतील तर त्याचं आन्सर असणार आहे प्रयागराज. आणि प्रयागराज हे ठिकाण कुठे आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी महाकुंभ मेळा जो भरतो तो त्याची जी ठिकाणं आहेत आपल्या भारतामधली 4, ती आपण नकाशामध्ये पाहायची आहेत. तुम्हाला अधिक व्यवस्थित समजावं याच्यासाठी मी नकाशामध्ये ही ठिकाणं काढलेली आहेत. तर त्यातलं आता सध्या सुरू आहे प्रयागराज, ते इथं आहे प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये. अर्थात प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या नदीकाठी हा महाकुंभ मेळा पार पडतोय सध्या. अर्थात प्रयागराज हे उत्तर प्रदेशमध्ये असणारे जे ठिकाण आहे तिथं गंगा, यमुना ह्या सदृश्य म्हणजे दिसणाऱ्या अशा नद्या आहेत. तर सरस्वती हे अदृश्य म्हणजे लुप्त अशी नदी आहे जी जमिनी खालून वाहते. त्यामुळे गंगा, यमुना यांचा प्रवाह आपण जर तुम्ही प्रयागराजला गेलात तर तिथं सहज तुम्हाला गंगा आणि यमुना यांचा एकत्रित प्रवाह पाहण्याचं एक भाग्य मिळतं. तुम्ही अवश्य या कुंभमेळ्याला भेट द्या आणि तिथं जाऊन हे ठिकाण पहा, गंगा यमुना ज्या वेळेला नद्या एकत्र येतात ते ठिकाण. तर गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाचं जे ठिकाण आहे प्रयागराज, इथे हा सध्या 13 जानेवारी 2025 पासूनचा जो महाकुंभ मेळा आहे तो पार पडतोय. तर त्यानंतर दुसरं ठिकाण आहे ते हरिद्वार. हरिद्वार येथे सुद्धा कुंभमेळे होत असतात. तर हरिद्वार येथे गंगा नदीकाठी हा कुंभमेळा पार पडतो. हरिद्वार हे ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर उज्जैन मध्ये एक कुंभमेळा पार पडतो. तो उज्जैन हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि उज्जैन मध्ये शिप्रा नदीकाठी कुंभमेळे पार पडतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा होतो आणि तो गोदावरी नदीकाठी त्र्यंबकेश्वर येथे होतो. तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळे होतात, हे लक्षात घ्या. तर इथे लक्षात आलं तुमच्या. तर हे मी जे रेड पेननी जे दिसते तुम्हाला रेड पेनचे गोल, तर हे 4 ठिकाणं आहेत जी पृथ्वी तलावरची कुंभमेळे होण्याची ठिकाण आहेत. 4 ती जी आपल्या भारतामध्ये आहेत, जगामध्ये इतर कुठेही नाहीत. त्यामुळे अतिशय पवित्र अशा भारत भूमीमध्ये आता सध्या महाकुंभ चालू आहे, तर तुम्ही त्याला भेट देणं गरजेचं आहे. आता आपल्याला याच्यावर आधारित परीक्षेला काय विचारू शकतात, तर परीक्षा विमुख माहिती ह्याच्यातली कोणती लक्षात ठेवायची आहे ते पहा, की सर्वात उत्तरेकडचे कुंभमेळ्याचे ठिकाण कोणते. आता लक्षात घ्या, सर्वात उत्तर म्हणजे सर्वात वर काय आहे, हरिद्वार आहे. म्हणजे हरिद्वार हे सर्वात उत्तरेकडील कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. आणि मध्य भारतातील कुंभमेळ्याचे ठिकाण कोणते, तर नाशिक. आपला महाराष्ट्र हा मध्य भारताचे म्हणजे इथून मध्य भारत होतो, तर मध्य भारताचे ठिकाण. आता इथे हे माझं थोडं खाली आलंय कारण मी तो नकाशा हाताने काढलेला आहे, हे लक्षात घ्या. तर महाराष्ट्राच्या वर मध्य प्रदेश आहे. त्यामुळं मध्य भारतामध्ये म्हटलं तर आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथं होणारा कुंभमेळ्यांचा उल्लेख करू शकतो, जेथे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा आणि उज्जैन मध्य प्रदेशमध्ये होणारा कुंभमेळा, हे लक्षात घ्या.
तर तुम्हाला परीक्षेला खालीलपैकी कोणते ठिकाण कुंभमेळ्याचे आहे किंवा कोणते ठिकाण कुंभमेळ्याचे नाही असाही प्रश्न या वेळेला तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी TCS असू दे, IBPS असू दे, सरळ सेवा इतर असू देत किंवा पोलीस एक्झाम असू दे, यांना 100% विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की कुंभमेळ्याचे सर्वात उत्तरेकडचे ठिकाण कुठले आहे? हरिद्वार. आणि जर इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण म्हणलं तर सर्वात खाली कुंभमेळ्याचे ठिकाण कुठलं येत आहे? नाशिक, जे महाराष्ट्रामध्ये आहे. तर लक्षात घ्या, खालीलपैकी जर तुम्हाला प्रश्न परीक्षेला असेल की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कुंभमेळा पार पडतो, तर किती राज्यांमध्ये कुंभमेळे पार पडतात? एक तर उत्तराखंडमध्ये, दुसरं उत्तर प्रदेशमध्ये, नंतर मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रमध्ये, असं 4 राज्यांमध्ये कुंभमेळे पार पडतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत. त्या 28 घटक राज्यापैकी 4 राज्यांमध्ये कुंभमेळे पार पडतात. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आपलं महाराष्ट्र. कुंभमेळ्याची ठिकाणं म्हटली तर हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. कोणत्या नद्यांकाठी कुंभमेळे पार पडतात असं जर विचारलं तर गंगा नदीकाठी हरिद्वार मध्ये पार पडतो. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांकाठी प्रयागराज म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये पार पडतो. तर शिप्रा नदीकाठी उज्जैन येथे पार पडतो आणि गोदावरी नदीकाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळे पार पडतात. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की उज्जैन येथे कुंभमेळा पार पडतो किंवा मध्य प्रदेशातील कुंभमेळ्याचे ठिकाण कोणते? तर उज्जैन. कोणत्या नदीकाठी? तर शिप्रा नदीकाठी. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीकाठी कुंभमेळा पार पडतो? तर गोदावरी नदीकाठी पार पडतो. आणि गोदावरी नदीकाठी कोणत्या ठिकाणी? तर नाशिक या ठिकाणी. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला याच्यावर असू शकतात. जर उत्तरेकडून दक्षिणेकडे, लक्षात घ्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे कुंभमेळ्याच्या ठिकाणांचा क्रम लावायला सांगितलेला असल्यास, उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर उत्तरेकडे काय येते? हरिद्वार. हरिद्वार येणार पहिलं, नंतर येणार प्रयागराज, नंतर येणार उज्जैन आणि नंतर येणार नाशिक. असं उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे वरून खाली. ते जर दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणलं तर इकडून पहिलं येणार नाशिक, नंतर येणार उज्जैन, नंतर येणार प्रयागराज आणि नंतर येणार हरिद्वार. अनेक ज्या MPSCच्या एक्झाम्स असतात त्यावेळेला कुंभमेळ्याच्या ठिकाणांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा हल्ली अलीकडे तर पोलीस परीक्षांना सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न हे असतातच. त्यामुळे कुंभमेळ्यावर जर प्रश्न आला तर थोडीशी हायर एक्झाम असेल तर उत्तरेकडून दक्षिणेकडे ठिकाणांचा क्रम विचारला जाऊ शकतो किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे ठिकाणांचा क्रम विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे तुमच्या मॅपद्वारे जास्त ठळकपणे लक्षात राहील असं मला वाटलं आणि म्हणून तो जसा मला हाताने काढता आला मॅप त्याद्वारे मी मॅप काढला आणि तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केला. शिवाय आपण राहतो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठी कुंभमेळा पार पडतो. याआधी 1980 साली, त्यानंतर 1992 साली, त्यानंतर 2003 साली, त्यानंतर 2015 साली आणि आता 2025 नंतर किती साली नाशिक मध्ये कुंभमेळा पार पडणार आहे असा जर आपल्याला प्रश्न आला तर तो आहे 2027 साली. म्हणजे पुढचा कुंभमेळा नाशिक मध्ये कधी होणार आहे तर तो 2027 साली. आणि 2027 नंतर कधी होणार आहे तर 2039 ते 40 साली पुन्हा, म्हणजे 12 वर्षाच्या अंतराने इथे कुंभमेळा होतो. हे याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल. तर पण 2025 ला तर झालेला नाहीये, 2015 ला झाला होता आणि त्यानंतर 2027 ला. आता ही 4 ठिकाणं आहेत. मात्र या 4 ठिकाणांचं वैशिष्ट्य असं आहे की कोणती ग्रहस्थिती असली, म्हणजे याला एक खगोलशास्त्रीय महत्व सुद्धा आहे या कुंभमेळ्याला. आणि त्याच्यामुळे एक एक्स्ट्राची माहिती म्हणून मी तुम्हाला इथे सांगणार आहे की कोणती ग्रहस्थिती असली की कोणत्या ठिकाणी कुंभमेळा पार पडतो हे तुमच्या लक्षात येईल. तर याच्यावरून आधी एक लक्षात ठेवा की कुंभमेळा म्हणजे जे कुंभमेळ्याचे आपण 4 प्रकार बघितलेले आहेत त्यातला कुंभमेळा 3 वर्षांनी, अर्धकुंभ 6 वर्षांनी, पूर्ण कुंभ 12 वर्षांनी आणि महाकुंभ 144 वर्षांनी पार पडतो.
मग हे मेळे कोणकोणत्या ठिकाणी, म्हणजे हे जे 4 ठिकाणं आहेत, या 4 ठिकाणी म्हणजे आता जसं बघा 144 वर्षांनी प्रयागराज येथे चालू आहे, मग आता नाशिकमध्ये चालू आहे का, तर नाहीये. उज्जैनमध्ये चालू आहे का, नाही. तर किंवा वर हरिद्वारमध्ये चालू आहे का, नाही. मग नक्की हे कुंभमेळे कोणत्या ठिकाणी कधी पार पडतात हे आपल्याला, म्हणजे ही जी 4 ठिकाणं आहेत त्यामध्ये कधी पार पडतात, तर जसं कुंभमेळा हा सर्व 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला पार पडतो. म्हणजे जो 3 वर्षांनी होणारा असतो कुंभमेळा, तो ह्या 4ही ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पार पडतो. त्यानंतर अर्धकुंभमेळा जो 6 वर्षांनी होतो. अर्धकुंभमेळा किती वर्षांनी होतो, 6 वर्षांनी होतो. तो फक्त 2च ठिकाणी पार पडतो. 4 ठिकाण आहेत त्यापैकी फक्त 2च ठिकाणी पार पडतो. ती 2 ठिकाणं आहेत प्रयागराज आणि हरिद्वार. म्हणजे हरिद्वार आणि प्रयागराज, इथं मी अर्धकुंभ लिहून ठेवलेला आहे बघा, त्याच्यासाठी तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की अर्धकुंभमेळा हा फक्त 2च ठिकाणी पार पडतो, हे लक्षात ठेवायचं. ती 2 ठिकाणं कोणती आहेत, हरिद्वार आणि प्रयागराज. तुम्हाला परीक्षेला प्रश्न असू शकतो की अर्धकुंभमेळा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडतो. तुम्ही ही 4 ठिकाणं जर पाठ केलेली असतील तर तुम्ही 4ही ठिकाणी सर्व बरोबर म्हटला तर तिथं चुकणार आहे तुमचं, कारण 4ही ऑप्शनला 4ही देणार. तर त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की अर्धकुंभमेळा जो 6 वर्षांनी होतो तो फक्त 2च ठिकाणी होतो, आणि ती 2 ठिकाणं आहेत हरिद्वार आणि प्रयागराज. हे समजलं. त्याच्यानंतर पूर्ण कुंभमेळा हा सुद्धा सर्व 4ही जी ठिकाणं आहेत त्या 4ही ठिकाणी पार पडतो. पण पार पडत असताना एक विशिष्ट ग्रहस्थिती असते त्यावेळेला. म्हणजे समजा पूर्ण कुंभमेळा हा 12 वर्षांनी होतो, इथं आपण बघितलंय पूर्ण कुंभमेळा हा 12 वर्षांनी होतो, पण 12 वर्षांनी होत असताना विशिष्ट एक ग्रहस्थिती असावी लागते आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी पार पडतो. तर अशी कोणती ग्रहस्थिती असते, तर ती इथं बघा की प्रयागराज येथे ज्या वेळेला सूर्य मेष राशीमध्ये असतो किंवा मेष राशीमध्ये प्रवेश करतो आणि गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभमेळा म्हणजे 12 वर्षांनी कुंभमेळा पार पडतो. लक्षात घ्या. काय लक्षात ठेवायचं, प्रयागराजमध्ये ज्या वेळेला सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो आणि गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला 12 वर्षांनी होणारा पूर्ण कुंभमेळा हा प्रयागराजमध्ये पार पडतो. कारण मी आताच तुम्हाला सांगितलं पूर्ण कुंभमेळा हा 4ही ठिकाणी होतो. मग 4ही ठिकाणी 12 वर्षांनी कधी होतो, तर प्रयागराज येथे सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि गुरु कर्क राशीमध्ये ज्या वेळेला प्रवेश करेल त्यावेळेला हा प्रयागराजमध्ये 12 वर्षांनी पार पडतो. तर पूर्ण कुंभमेळा हा हरिद्वारमध्ये केव्हा पार पडतो असं जर असेल तर हरिद्वारमध्ये ज्या वेळेला सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो आणि गुरु कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला 12 वर्षांनी हरिद्वारमध्ये पूर्ण कुंभमेळा पार पडतो. तर सूर्य आणि चंद्र हे वृषभ राशीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला उज्जैनमध्ये 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा पार पडतो. तर सूर्य आणि गुरु हे ज्या वेळेला सिंह राशीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 12 वर्षांनी कुंभमेळा पार पडतो किंवा पूर्ण कुंभमेळा पार पडतो, हे लक्षात ठेवा. तर नाशिकचं लक्षात का ठेवायचं आहे, तर सूर्य आणि गुरु हे सिंह राशीमध्ये प्रवेश करतात आणि म्हणूनच जो नाशिकमध्ये पूर्ण कुंभमेळा होतो त्यालाच सिंहस्थ कुंभमेळा असं म्हणतात. म्हणजे तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल की नाशिकमध्ये जो पूर्ण कुंभमेळा पार पडतो त्याला सिंहस्थ कुंभमेळा असं म्हणतात. आता सिंहस्थ कुंभमेळा हे नाव या राशींमुळे दिले गेले की सूर्य आणि गुरु हे कोणत्या राशीत प्रवेश करतात, सिंह राशीमध्ये प्रवेश करतात आणि म्हणूनच ज्या वेळेला नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा पार पडतो त्यावेळेला त्या मेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ग्रहस्थिती ही महत्वाची आहे. तर पूर्ण कुंभमेळा हा सर्व 4 ठिकाणी पडतो. मात्र महाकुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी पार पडतो असं विचारलं तर या 4ही ठिकाणांपैकी महाकुंभमेळा हा फक्त आणि फक्त प्रयागराजमध्ये पार पडतो. बाकी कोणत्याही ठिकाणी महाकुंभमेळा होत नाही. त्यामुळं जर तुम्हाला प्रश्न असेल, आता बरेच जणांनी पाठ करतात की कुंभमेळे हे भारतातील कोणत्या ठिकाणी होतात, 4ही ठिकाणी पाठ करतात आणि त्यांना असं वाटतं की आलटून पालटून 144 वर्षांनी कधी प्रयागराजमध्ये, 144 वर्षांनी कधी उज्जैनमध्ये असं पार पडत असतील, तर तसं नाही आहे.
महाकुंभ मेळा हा फक्त आणि फक्त प्रयागराज उत्तर प्रदेश येथेच पार पडतो। या इतर 3 ठिकाणं हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी कधीही महाकुंभ मेळा पार पडला जात नाही किंवा साजरा केला जात नाही, हे लक्षात ठेवा। त्यामुळे महाकुंभ मेळा कोणत्या ठिकाणी पार पडतो याचं तुमचं आन्सर फक्त आणि फक्त प्रयागराजच असलं पाहिजे। हे समजलं? आता बघा की या आत्ताचा जो महाकुंभ मेळा आहे 144 वर्षांनी प्रयागराज येथे आलेला आहे आणि हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण मानला जातो। आणि या महाकुंभ मेळ्याची आत्ताची सध्याची काही वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत। ते म्हणजे महाकुंभ क्षेत्राला तिथले तर आत्ताचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे योगी आदित्यनाथ। म्हणजे आता हा 144 वर्षांनी 2025 ला 13 जानेवारी पासून जो कुंभमेळा साजरा होतोय त्यावेळेचे जर मुख्यमंत्री आपल्याला विचारले तर त्यांचं नाव काय सांगायला हवंय? योगी आदित्यनाथ। कदाचित तुम्हाला असा साधा आणि सोपाही प्रश्न विचारू शकतात की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय? तर योगी आदित्यनाथ। आणि ह्या योगी आदित्यनाथ यांनी या महाकुंभ क्षेत्राला नवा जिल्हा घोषित केलेला आहे आणि हा नवा जिल्हा हा उत्तर प्रदेश मधला 76वा जिल्हा असणार आहे, हे लक्षात घ्या। आणि तो जिल्हा कायमस्वरूपी नसणार आहे, तर तो 31 मार्च पर्यंत फक्त या महाकुंभ क्षेत्र म्हणजे प्रयागराज जे आहे त्याला त्यांनी नवा जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे। आणि ही घोषणेची जी स्थिरता आहे ती फक्त आणि फक्त 31 मार्च पर्यंत असणार आहे, त्यानंतर ती संपुष्टात येणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर या जो कुंभमेळा भरलेला आहे महाकुंभ मेळा त्याचे मेळा अधिकारी आहेत उत्तर प्रदेश मधले विजय किरण आनंद। शिवाय कुंभमेळ्यासाठी AI चॅटबॉट एक ओपन केलेला आहे आणि हे AI चॅटबॉट हे तब्बल 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे, कारण कुंभमेळ्यासाठी जगभरातील अनेक प्रतिष्ठित लोक आपली हजेरी लावत असतात। अनेक श्रद्धाळू लोक हिंदू धर्माशी रिलेटेड असणारे या कुंभमेळ्यास हजेरी लावत असतात आणि त्यांना या कुंभमेळ्याविषयी विस्तृत आणि योग्य माहिती मिळावी याच्यासाठी AI चॅटबॉट ओपन केलेला आहे आणि ते 12 भाषेमध्ये उपलब्ध आहे। शिवाय कुंभमेळ्यामध्ये जे स्नान केलं जातं त्याला राजयोग स्नान असं म्हणतात आणि ह्या वर्षीचं म्हणजे 144 वर्षांनी जो प्रयागराज मध्ये जो कुंभमेळा होतोय तर तिथं 6 शाही स्नान केली जाणार आहेत। किती स्नान केली जाणार आहेत? 6 शाही स्नान केली जाणार आहेत, हे लक्षात ठेवा। शिवाय 2014 ला नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरू केलेला होता आणि आता या कार्यक्रमाच्या वेळेला याच मन की बात या कार्यक्रमाच्या वेळेला नरेंद्र मोदींनी या महाकुंभ मेळ्याचा उल्लेख महाकुंभ का संदेश एक हो पूरा देश असं केलेलं आहे। तर तुम्हाला हेही परीक्षेला विचारू शकतात की महाकुंभ का संदेश एक हो पूरा देश हे कोणी म्हटलं आहे? तर ते नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे। या महाकुंभ मेळ्याविषयी त्यांनी केलेला हा उल्लेख आहे आणि कोणत्या कार्यक्रमामध्ये विचारलं तर तो आहे मन की बात हा कार्यक्रम। आणि ह्या महाकुंभ मेळा जो आहे तो तब्बल 4000 हेक्टर जागेवर भरवण्यात आला आहे। अर्थात या जागेविषयी आपल्याला विचारणार नाहीत, कारण साधारणतः गेल्या वेळेला ज्या वेळेला 2013 ला हा मेळा भरला होता त्यावेळेला 20 कोटी लोकांनी या मेळ्यासाठी हजेरी लावलेली होती। आताचा जो अंदाज आहे त्याच्यानुसार या महाकुंभ मेळ्यासाठी तब्बल 40 कोटीच्या वर लोक या मेळ्यासाठी हजेरी लावतील असा अंदाज असल्यामुळे 4000 हेक्टर पेक्षा एक्स्ट्राचं ही क्षेत्र इथं व्यापलं जाऊ शकतं, त्यामुळे याच्याविषयी तुम्हाला विचारणार नाहीत, पण ते एक्स्ट्राची माहिती असावी म्हणून मी सांगितलं। शिवाय उद्योगपती स्टीव्ह जॉब्स हे ऍपल कंपनीचे सहसंस्थापक होते। त्यांची पत्नी जी आहे लॉरेल पॉवेल जॉब्स या सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। शिवाय योगी आदित्यनाथ जे सध्याचे तिथले मुख्यमंत्री आहेत त्यांनी या कुंभमेळ्याविषयीची विस्तृत माहिती जनतेला कळावी यासाठी एक रेडिओ चॅनल सुरू केलेलं आहे। त्या रेडिओ चॅनलचं नाव आहे कुंभवाणी। तर कुंभवाणी हे चॅनल कोणत्या सरकारने चालू केलं तर उत्तर प्रदेश सरकारने, आणि कोणी चालू केलं आहे तो योगी आदित्यनाथ या मुख्यमंत्र्यांनी चालू केलेलं आहे। मी तुम्हाला हे सिंहस्थ कुंभमेळा वगैरे याच्याविषयीची माहिती आधीच सांगितली आहे। शिवाय
या कुंभमेळ्याविषयीची आणखीन अधिकची माहिती जर आपल्याला बघायची असेल तर कुंभमेळ्याला हे पौराणिक महत्व आहे. जर आपल्याला विचारलेलं असेल की कोणत्या वेदांमध्ये कुंभमेळ्याविषयीचं वर्णन दिसून येतं, तर आपल्या भारतामध्ये पौराणिक माहितीनुसार आपल्याकडे 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्यामधलं सामवेद आणि अथर्ववेदामध्ये या कुंभमेळ्यांविषयीची माहिती दिसून येते. त्यामुळे पूर्वपार प्राचीन काळापासून हे मेळे पार पडतात हे तितकंच खरं आहे. शिवाय कुंभमेळ्याची सुरुवात भारतामध्ये कुणी केली तर कुंभमेळ्याची सुरुवात सम्राट हर्षवर्धन यांनी भारतामध्ये केली आणि स्वतंत्र भारतातील पहिला कुंभमेळा किती साली पार पडला असं जर आपल्याला विचारलं परीक्षेला तर ते साल लक्षात ठेवायचं आहे. 1954 साली स्वतंत्र भारतामध्ये पहिला कुंभमेळा पार पडला आणि तो सुद्धा प्रयागराजमध्ये किंवा म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेला होता. आणि ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतातील पहिला कुंभमेळा झाला प्रयागराजमध्ये, त्यावेळेला प्रयागराजचे किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण होते तर गोविंद वल्लभ पंत, आणि आपल्या देशाचे पंतप्रधान तत्कालीन म्हणजे 1954 ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. मेळ्यामध्ये पंडित नेहरूंनी गंगा स्नानही केलेलं होतं, हेही लक्षात ठेवा. तर लक्षात काय ठेवायचं, स्वतंत्र भारतातील पहिला कुंभमेळा हा 1954 प्रयागराज येथे पार पडला आणि त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत, तर भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. हे लक्षात ठेवा. तर आशा करते की ही कुंभमेळ्याविषयीची महत्वाची आणि परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.